फायनली मी आता बस स्टँडला पोहोचलो आहे. माझे आजोबा तिकडे थांबलेले आहे आणि आता वाजले आहे 5:20. 5:30ला आपली गाडी आहे. आय होप लवकर गाडी येईल. आणि मी स्वतःला 2 चॅलेंज दिलेले आहे. फर्स्ट नाही का, मी स्वतःला बोललो होते की बस स्टँडला नाही का पब्लिक समोर मी फर्स्ट ब्लॉग करेल. आणि सेकंड सरप्राईज आहे, तो मी नेक्स्ट दाखवेल. स्वतः बसची वेट करणार आहे. सो करूयात आपण. सो माझी म्हणजे आम्ही ज्या गाडीने जाणार होतो ना ती अजून आलेली नाही आहे. सो 5:30चा टायमिंग होता, आता 6 वाजले, अजून गाडी आलेली नाही आहे. सो मी एकदा इन्क्वायरी करायला चालले. ते इन्क्वायरी करून घेते की किती वाजता गाडी येणार आहे. वेट, कधी येणार आहे? खूप फालतूपणा झालेला आहे. त्या गाडीने मला जायचं होतं. एक तर ऑनलाईन तिकीट मी केलं आणि ती गाडी कॅन्सल केली त्यांनी. तर आता म्हणता नाही का की आम्ही तुम्हाला दुसऱ्या गाडीत ॲडजस्ट करून देऊ. पण जर आता ते म्हणते की शिवशाहीचं गाडी असेल ना तर तुम्हाला वरचं तिकीट भरावं लागेल. आता थोडीच चालते इथं नाही का, रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे. जर नाही का गाडी कॅन्सल असेल ना तर त्यांनी ऑनलाईन पण दाखवलेलं नाही पाहिजे, म्हणजे तिकीट पण बुक करतात. सो आता माझ्यासोबत एकदम फालतूगिरी झालेली आहे. इथं आम्ही बसचं रिझर्वेशन केलं तर मी तुम्हाला ते एकच सांगेल की ऑनलाईन बसचं तिकीट कधीच बुक करू नका. कारण नाही का आता मी नाही का सकाळी 5:30 वाजता गाडीचे तिकीट बुक केली 2. तर नाही का 5 वाजता मी बस स्टँडला आले. गाडी काय आली नाही आहे. इन्क्वायरी केल्या सांगता की नाही का गणपती म्हणजे गौरी गणपतीसाठी का बसेस कोकणला केलेल्या आहेत. ते झाल्यानंतर म्हणतात की 6:30 वाजता गाडी आहे, ती पण नाही आली. 6:30 8:30 वाजले तरी ती गाडी आली नाही. नंतर बोलायला गेली कॅन्सल करायचं. आता फॉर्म भरा वगैरे प्रोसेस करा, प्रिंट आणा, 4-5 दिवसांनी पैसे भेटेल. माझे तर चुनाच लागला आहे मला 800 रुपये. आता मी बस स्टँडला आले. 1 मिनिटची गाडी होती आणि ती काही भेटली नाही, कारण ती कोकणला गेली आहे गौरी गणपती फेस्टिवलसाठी. आणि हे कॅन्सलेशनचं कधी भेटता पैसे. सो अशा प्रकारे मी ते फॉर्म भरलेला आहे. पण मी सांगाल तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ऑनलाईन तिकीट कधीच बुक करू नका. गाडी एकाने पहिली चेक करा हा ना, नाही तर पूर्ण पैसे बरबाद कशा बरबाद. आणि गव्हर्नमेंट बसवर ना कधीच विश्वास नाही करायचा, कधीच नाही, चुकून पण नाही. पण हां, आता मी नाही का कॅन्सलेशन फॉर्मवर नाही का साईन आणि स्टॅम्प घ्यायला गेले होते. सो ते खूप छान प्रकारे माझ्याशी बोलले आणि त्यांनी लगेच काम पण केलं. चांगलं वाटलं. आता नाही का आम्ही नाही का आमच्याकडे एवढं सामान आहे. काय मग मी सामान दाखव. हे का एवढं सामान आहे. हां, एवढं सामान आहे. आता नाही का सर्वांना काढून माहिती आहे का की आम्ही बाहेर गावावरून आलो आहे. पण आम्ही बाहेर गावावरून नाही आलो आहे, आम्ही नाशिकमध्येच आहे. आता बघा कसे भाव लावता. 30, 40, 50, 60, 70, 80, 100. चला घरी मज्जा, झोपायचं आता.